85 वर्षाची आई आजारी पडू द्या, आई आजारी पडते. आणि आई आजारी पडल्यानंतर महाराज 4 दिवस झाले आई एवढं एवढं कोरभर भाकर खाते आणि तांब्याभर पाणी पिते. पोरांनी विचारलं, अगं आई काय खा? ती आई 4 दिवसानं काय शब्द पुटपुटते माहिती? महिला मंडळ, हे माझ्या आकीला बोलावून घ्या रे, आकीला बोलावून घ्या म्हणते का ना. महाराज 4 पोरं आहेत वाघासारखे, पण 4ही पोरं पत्राद्वारे फोनद्वारे 55 वर्षाच्या लेकीला निरोप पोहोचल्या जातो. आके भेटून जा बाई आईला. 4 दिवस झाले चतकोर भाकर खाती, परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही. महाराज 55 वर्षाची आई झाडून घेत असते. 55 वर्षाची आई महाराज ते पत्र वाचते आणि तिच्या काळजामध्ये ते वाक्य टोचतं, महाराज आई गेली तर परत आई पाहायला भेटणार नाही. 85 वर्षाची आई गेली तर परत दिसणार नाही. आज 55 वर्षाची लेक हातातला झाडू खाली टाकते. आज सासऱ्याची परवानगी नाही, मुलाची परवानगी नाही, सुनाची परवानगी नाही. तोंडामध्ये एकच शब्द फुटफुटते, आग लागो या सासरच्या कामाला. माझी आई गेली तर मला आई परत पाहायला भेटणार नाही. महाराज 55 वर्षाच्या लेकीनं घाईघाई पंढरपूरमध्ये जावं आणि घाईघाई पंढरपूरमध्ये गेल्यानंतर महाराज तिनं बस धरावी. बस धरते माहेरच्या गावाला. माहेरच्या गावात उतरते. दुपारचा 1 वाजलाय आणि दुपारी 1 वाजता महाराज विचार करते, माझ्या आईला काही खाता येत नाही, माझ्या आईला दात नाही, मुखात एकही दात नाही. मग आईला काय खायला घ्यायचं? त्यावेळेला ती लेक महाराज त्या आईला पेढे खायला घेते. ती म्हणते, माझ्या आईला चावत नाही ना. प्रत्येक लेकीच्या जीवनात हा प्रसंग येतो. ती म्हणते, बास माझ्या आईला आता पेढ्याशिवाय दुसरं काही जमणार नाही. मग तिनं पेढे घ्यावे, भावाच्या पोरांना खाऊ घ्यावा. माहेर असं आमच्या सुजितदादाच्या घरासारखं थोडं लांब आहे, 2 किलोमीटर. बस स्टँडवर उतरावं. दुपारचा 1 वाजलाय, 44 डिग्रीचं तापमान आहे. पाय अनवाणी आहे, चप्पल नाही पायात आणि झप झप चालते, पण चटका सुद्धा बसत नाही. का? डोळ्यासमोर आई दिसते तिला. कोणी दिसत नाही, आज डोळ्यासमोर आई दिसते. असं घर जवळ आलं. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा प्रसंग येतो. मावशी, तुमच्या भावाची पोरं बारकाली ती पळत पळत यावी आणि पळत पळत येऊन लांबूनच आरडतात पोरं, आत्याबाई आली रे, आत्याबाई आली रे. धावत धावत येतात पोरं. पोरं जवळ आली का तुम्ही पडदिशी पोरांना उचलून घ्यावं, पटापट पोरांचे मुके घ्यावे, पिशीतून बिस्किटचे पुढे काढावे, पोरांच्या हातात टेकावे, पोरं खाली सोडावे. तोपर्यंत तुमच्या मोठ्या भावाची पोरगी 12वीला जाते. मावशी, ती 12वीला जाणारी पोरगी तुमच्या 85 वर्षाच्या आई जवळ जाते आणि त्या आजीला काय म्हणते, अशी गदगद हलवते आजीला, आजी तुझी लेक आली तुला भेटायला. 85 वर्षाची आई 4 दिवस झाले उठली सुद्धा नाही हो, पण आज शब्द पडतो कानावर, लेक आली. 2-2 हजार रुपयाचे इंजेक्शन दिले, म्हातारीला परिणाम झाला नाही, पण एक शब्द कानावर पडला, तुझी लेक आली. म्हातारी ताडकान उठून बसते, नुसती उठून नाही बसत, ताटकान उभी राहते, उभी नाही राहत, टोपल्याकडे धाव घेते. कशाला जाते टोपल्याकडे? टोपल्यातून एवढा एवढा भाकरीचा तुकडा घेते, तांब्यावर पाणी घेते आणि म्हातारीला लिकीला सांगते, थांब आले मी, बाहेर जाऊ नको. 85 वर्षाची आई कोरभर भाकर घेते, तांब्यावर पाणी घेऊन महाराज लटलट कापत त्या 55 वर्षाच्या लेकी जवळ येते. हाताला सुरकुट्या पडलेल्या आहेत, गाल आतमध्ये गेलेले आहेत, पण लेकीच्या डोक्यावरून तुकडा ओवाळते. एक तुकडा उजव्या बाजूला फेकते, एक तुकडा डाव्या बाजूला फेकते, तांब्याभर पाणी खाली होते हो. आठवा तुमची आई. लेकीच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत, आईच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत, पण लटलट कापणारे हात, 85 वर्षाची हात महाराज 55 वर्षाच्या लेकीच्या गालापर्यंत नेते आणि पटापटा त्या लेकीची मुके घेते. काका, कोटी रुपये खर्च करा, आई गेली का हे प्रेम परत पाहायला भेटत नाही महाराज. तुम्ही किती पैसे खर्च करा, नंतर परत नाही प्रेम महाराज माहेरात. आई आहे तोपर्यंत प्रेम आहे, आई आहे तोपर्यंत प्रेम आहे महाराज. सांगू तुम्हाला, मुलीच्याच बाबतीत आहे का, आमच्या इकडची मंडळी वारीला येतात 15-15 दिवस पंढरीच्या. एखादी वारी करून बघा 15 दिवसाची, आणि 15 दिवसाची वारी केली का तुमच्या आईचं वय 80-90 असू द्या, तुमचं वय 50-55 असू द्या, 15 दिवसानं घरी जा हो.
आणि आईच्या पायावर डोकं टेकवा. डोकं टेकवता क्षणी ती 90 वर्षाची आई तसाच गाल धरते तुमचा, पटपट मुके घेते, म्हणते बाबा सुखरूप आला का रे माझ्या राजा. एक सांगू तुम्हाला, एकदा आई गेली का हे विचारणार कोणी नाही काका. एखाद्यानं आई नाही पाहू द्या तरी त्याला आई आठवते महाराज. ज्या दिवशी एखाद्या गोष्टीची कमतरता भासते त्या दिवशी आईची आठवण येते. बा भाजी चांगली नाही हो द्या, बायकोला आरडा, तुमची बायको तुम्हाला पाठीमागं बोलेल. आईला म्हणा तुम्ही आई भाजी चांगली झाली नाही ग. आई म्हणते बाबा गडबडीत केली रे, जाऊ दे, प्लेटमध्ये दूध देऊ का तुला. महाराज आईचं प्रेम जगा वेगळं आहे. सांगू तुम्हाला, जगाच्या बाजारामध्ये आई किती महत्वाची आहे. तुकोबाराय सांगतात पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. दवाखान्यामध्ये एखादं पेशंट जाऊ द्या, डिलिव्हरी पेशंट, दवाखान्यामध्ये डिलिव्हरी पेशंटन्या दवाखान्यामध्ये महाराज डिलिव्हरी पेशंटन्या आणि डॉक्टरनं सांगू द्या, डॉक्टरनं सांगू द्या, हो एक तर बायको वाचेल नाही तर पोरगं वाचेल, बोला काय पाहिजे. त्यावेळेस हा पती सांगतो मला बायकोही महत्वाची, माझा मुलगाही महत्वाचा आहे. पण महाराज त्यांच्या संभाषणामध्ये सिस्टर पळत येते आणि सिस्टर त्यावेळेला सिस्टर आरडत येते, पेढे द्या, पेढे घ्या, पेढे द्या, पेढे द्या, तुम्हाला मुलगा झालाय. नाचू लागतो तो, म्हणतो पांढरी दोन थोडा लांब, नाचू लागतो तो महाराज. मुलगा झाला म्हटल्यानंतर तेवढा दुसरी सिस्टर धावत येते, सही करा, सही करा, डेड बॉडी ताब्यात घ्यायची आहे. म्हणे कोणाची, म्हणे आईची. एका बाजूला मुलगा झाल्याचा आनंद आहे आणि एका बाजूला बायको गेल्याचं दुःख आहे काका. पण तरी सुद्धा तू खचत नाही आमचा बाप. तो म्हणतो गेली ना सोडून तू या लेकराला, शेवटपर्यंत तुला याची आठवण येऊन देणार नाही बघ, यालाही आईची आठवण येऊ देणार नाही बघ. याने आई पाहिलीच नाही ना, बघ तुम्ही याला कशी आई आठवते. महाराज त्या एक दिवसाच्या लेकराला त्या बापानं घ्यावं, आईचं प्रेत पेटवावं आणि अग्नीवर हात ठेवून शपथ घ्यावी, मरेपर्यंत तुझी आठवण येऊ देणार नाही बघ या लेकराला. महाराज आई येते, नाही पाहू द्या त्या लेकरानं. पोरगं 5 वर्ष बापाला काही विचारत नाही, पण 5 वर्षानं तेच पोरगं बापाला म्हणतं बाबा माझी आई कुठे हो. बाप म्हणतो हे अरे तुला कशी आठवली आई बाबा, तू पाहिलीच नाही आई. पोरगं म्हणतं बाबा माझी आई कुठे. बाप सांगतो बाबा तुझी आई देवा घरी गेली. त्या 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती काका देवाचं घर. ते म्हणतं बाबा अहो देवाच्या घरी मला पाठवता का, मला आईला भेटायचं आहे हो. आता मात्र बाप रडायला लागतो काका. बाप म्हणतो देवाच्या घरी पाठवण्याकरता नाही रे, तुला तळ हाताचा पाळणा करून वाढवलं. बापही रडायला लागतो आणि 5 वर्षाचं पोरगंही रडायला लागतं. महाराज त्याचं वर्णन गोड केलंय कविताकारानं बघा. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट आले असतील तुझला पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कुणाचा मामा, कुणाची मावशी, कुणाची बहीण ग. आई विना या जगतात दुसरं कोणी नाही ग. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. गेल्यानंतर रडण्यात मजा नसते वा, म्हणून आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. माझं कीर्तन विसरले तरी चालेल पण जन्मदात्या मायबाप सुंदर ते दान करकटे
तुलसी हार गला तुलसी हार गला आवरे निरंतर रहे ध्यान आवरे निरंतर आवरे निरंतर रहे ध्यान आवरे निरंतर रहे ध्यान ध्यान कुछ हार गरा आस पिता कुछ हार गरा आस पिता तुलसी हार मकर कुंडले तलपति श्रवण कुंडले तलपति श्रवण मकर स्पीकर वाले थोड़ा थोड़ा मकर
तुळसी हार भाविना प्रीति
कुणाची जाऊ नये, बाप कधी कुणाचा जाऊ नये. आई गेल्यानंतर आईची जाणीव होते आणि बाप गेल्यानंतर बापाची जाणीव होते. लक्षपूर्वक ऐका, थोडक्या वेळामध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आई जाऊ नये असं आपण म्हणतो, बाप जाऊ नये असं म्हणतो, पण या ठिकाणी प्रत्येक जणाला आईची जी कार्य आहे, आईची जी भूमिका आहे ती महिलेला भोगायची आहे. पुरुष असेल, प्रत्येक पुरुषाला त्या ठिकाणी बापाची भूमिका या ठिकाणी आल्यानंतर घ्यायची आहे. पण सृष्टीचा नियम आहे, आल्यानंतर जावं लागतं बा. जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी अशा सांगितल्यात. उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबा सांगतात, घटिका यंत्राप्रमाणे माणसाचं जीवन आहे. घटिका यंत्र म्हणजे काय? किती वाजलेत काका? 11 वाजलेत. परत 11 वाजणार नाही का? वाजणार आहे हो, पण रात्रीची वाजणार आहे. दुपारी 12 वाजता विचारावे एखाद्याला, किती वाजलेत? 12 वाजलेत. परत 12 वाजणार नाही का? वाजणार आहेत, पण रात्रीचे वाजणार आहे. हे जसं घटिका यंत्र आहे, तसं माणसाचं जन्म मरणाचं घटिका यंत्र आहे. जन्माला आलं की मरावं लागतं, आणि मेलं म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागतं. तिथं कुणाचं काय चालत नाही. फक्त जन्म महत्वाचा नाही, मृत्यू महत्वाचा नाही. माणूस किती दिवस जगला यालाही किंमत नाही, पण तो जीवन कोणत्या पद्धतीनं जगला याला जादा किंमत आहे. काही 100 वर्ष जगूनही उपयोग होत नाही काका. काही 105ही जगतात, शेवटी लोक मरायची वाट पाहतात त्यांची. आणि आपल्याला जी माणसं वाटतात बो जगावा, ती माणसं जादा दिवस जगत नाही. बरं, त्याच्यात सूत्र असं आहे मावशी ऐका. एक तर तुमची माझी जन्माला येण्याची इच्छा नव्हती, पण जन्माला यावं लागतंय. आल्यानंतर जगण्याची इच्छा नसते, पण माणसाला जीवन, बोला बोला, माणसाला जीवन जगावं लागतं. आणि जगत जगत एक दिवस मरणाची इच्छा नसते मावशी, पण माणसाला मरावं लागते. बघा तुम्ही, येण्याची इच्छा नाही आलोय, का आलो? त्याला कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक राहिली म्हणजे जन्माला यावं लागतं. पाप पुण्य शिल्लक राहिलं म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागतं. तुम्ही म्हणताल का? त्याला पुरावा आहे. भगवान शंकराची लग्न झाली 2. भगवान शंकराचं पहिलं लग्न झालं दक्ष कन्या सती मातेबरोबर. पण त्या सतीला असं वाटत होतं का जन्मोजन्मी मला भगवान शंकरपती मिळावा. आपल्याकडे बी तो एक सण आहे, लिंबाच्या झाडाला गरके मारायचा का. आम्ही म्हटलं तुम्ही ऐकता का झोपले बा. हा, कशाला गरके मारता? वडाच्या झाडाला. का मारायचे वडाच्या झाडाला गरके? 7 जन्म मला हाच पती भेटावा. मान्य आहे, मला बी पटतंय, आमचे बी घरचे मारतात, मान्य आहे. पण सहज जर विचार केला तर एखाद्या बाईचा मालक माळकरी आहे, बिचारा कामधंदा करतोय, तिच्यावर जीवापाड प्रेम करतोय, तिला वाटतं बस 7 जन्म. तुमचं काय मत आहे पुरुष मंडळी? तिला वाटतं हाच भेटावा. पण एखादीचं बेवडं आहे, तिला रोज धोपाट्या घालतंय, रुपया कमाची अक्कल नाही, तिला वाटतं की भेटावा. बोला की. उलट ती म्हणते कोणत्या जन्मीतलं पाप आहे हे माझ्या नशिबात पडलं. मग ती वडाला गरके मारत नाही का? मारते ना, मग परत तेच भेटतं ना. त्याला पुरावा आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग ज्या बाईला वाटतंय ना हे परत भेटू नये, तिने वडाला नाही गरके मारायचे, तिनं आपला मंत्र वापरायचा. तिने या वड पौर्णिमाला येड्याबाबळीला गरके मारायचे. कारण वासना शिल्लक राहिली का प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. तुम्ही माना अथवा नका मानू. आलोय ना दुसऱ्याच्या इच्छेनुसार. परत तिथं 3 प्रारब्ध आहेत. शास्त्र 3 प्रारब्ध सांगता, लक्षपूर्वक ऐका. इच्छा प्रारब्ध आहे, स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि परेच्छा प्रारब्ध आहे. इच्छा प्रारब्धामध्ये भगवंताचा जन्म आहे, स्वइच्छा प्रारब्धामध्ये संताचा जन्म आहे, आणि परेच्छा प्रारब्धामध्ये तुमचा आणि माझा जन्म आहे. 3ही प्रारब्ध थोडक्यात ऐका. इच्छा प्रारब्ध यायचं ठरवलं का येणार, पण स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनं येणार, स्वतःच्या इच्छेनं जाणार. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आणि जायच्या अगोदर सांगितलं आम्ही जातो आमुच्या गावात. तसं तुमचं माझं कसं आहे, येणंही हातात नाही, जगणंही हातात नाही, आणि मृत्यू सुद्धा हातात नाही. आलोय दुसऱ्याच्या इच्छेनुसार, जगायचंय दुसऱ्याच्या इच्छेनुसार, आणि मरायचं सुद्धा दुसऱ्याच्या इच्छेनुसार. एकदा मरण आलं का मरण नको वाटतं मावशी. 100 वर्ष जगू द्या तुम्ही, मरावं वाटतं का? आजीबाई मरावं वाटतं का? नाही, मग कवर जगायचं आता. पोरग बाज ती म्हटली एकदा सुनबाई आली, सुनाचं तोंड पाहिलं का मरायला मोकळी झाली मी. बाज सून आली तरी ती म्हणते बास आता काय पाहायचं आहे? नातू पाहायचा. नातूही पाहायला तर ती म्हणते थांबा थांबा, नातवाचं लग्न पाहून जाते. नातवाचं लगीन पाहिलं ती म्हणते बाज आता परतोंड पाहिलं की इच्छा पूर्ण झाली. तरी मरावं वाटत नाही बा कुणाला. मृत्यू म्हटलं का माणसाला भीती वाटते. तुम्ही माना अथवा नका मानू, पण मृत्यू आला म्हणजे प्रत्येकाला जायचंय. महाराज, मृत्यू आपल्याकडे येणार नाही,
मृत्यू आपल्याकडे यायला तयार नाही, आपल्याला तिथपर्यंत जायचंय. हा प्रवास आहे, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रवास आहे. तो प्रवास कसा आहे बघा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हो, अजून किती आहे अवकाश. बघा तुम्ही किती गोड वर्णन आहे. अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाय, म्हणजे वाट कोण पाहताय आपली, काळ. आपल्याला तिथपर्यंत प्रवास करत जायचं. म्हणून मृत्यू म्हणजे खूप काय विशेष आहे असं काय नाही. आता हे मी तुमच्या समोर उभा आहे मावशी, आजही मेलो, काय विशेष नाही. तुम्हाला काय विशेष आहे. विनोदाचा भाग सोडा, पण ऐका, मृत्यू म्हटलं महाराज का त्याच्या माणसाला भीती वाटते, पण मृत्यूला घाबरायचं नाही, मृत्यूला सामोरं जायचंय. फक्त मृत्यू कधी येईल याची शाश्वती नाही. मग नामदेव बाबा गोड वर्णन करतात बघा. जळी बुडबुडे देखता देखता आणि क्षण न लागता दिसे नाती. नामदेव बाबा सांगतात माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. तुम्ही बघा, ग्रासगिळी सत्ता नाही हाती. पाची पाकवानाचं ताट समोर तयार आहे, ताटात गुलाबजांबू आहे, ताटात बर्फी आहे, ताटात जिलेबी आहे, ताटात अनेक पदार्थ आहे. पण काका ताटातला गुलाबजांबू उचलला तो तोंडात जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? अजिबात नाही. त्या पद्धतीचं जीवन आहे, तेही कळालं नाही. पुढचं उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे का. तुमच्या या गावातला माणूस पंढरपूरला गेला, दुकानात गेला, इलेक्ट्रिकल दुकानात गेला, आणि दुकानदारानं म्हटलं, दुकानदार काका बल्ब विकत घ्यायचा आहे. केवढ्याला बल्ब आहे? दुकानदार म्हटलं 100 रुपयाला आहे. तुम्ही त्याला म्हटले 10 रुपयात बल्ब भेटतो, 100 रुपयात कुठं लावतो? दुकानदारानं सांगितलं 10 रुपयाच्या बल्बाची गॅरंटी नाही, 100 रुपयाच्या बल्बाची गॅरंटी आहे. किती दिवसाची आहे तुमच्याकडे? बोला की किती दिवसाची आहे? 1 वर्षाची. हां, सांगितलं 1 वर्षाच्या गॅरंटीचा तुम्ही बल्ब घरी आणला. बल्ब घरी आणल्यानंतर बल्ब 3 महिने चालला, 3 महिन्यानंतर बल्ब गेल्यानंतर तुम्ही फेकून देणार आहे का? नाही. तुम्ही काय करणार? दुकानात जाणार, अगोदर बल्बवरचं नाव वाचणार, कोणत्या दुकानातला आहे. कारण एका दुकानातला बल्ब नसतोच घरात, किचनमध्ये वेगळ्या दुकानातला, बेडमध्ये वेगळ्या दुकानातला. माना प्रत्येकाच्या घरात आहे. तो बल्ब तुम्ही घेतला, दुकानात गेले, दुकानाचं नाव वाचलं, दुकानाला म्हटले, दुकानदार काका हा बल्ब तुमच्याकडून नेलाय, 3 महिन्यापूर्वी नेलाय, 100 रुपये दिलेत, 1 वर्षाची गॅरंटी म्हटली, 3 महिन्यात बल्ब गेलाय. दुकानदारानं तारीख पाहिली, दुकानाचं नाव वाचलं, दुकानदार त्याला म्हटलं 100% बल्ब याच दुकानातला आहे, 100% अजून 9 महिने गॅरंटी बाकी आहे, 100% 9 महिने गॅरंटी आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही बल्ब नेला आणि त्याच्यानंतर 15 दिवसानं या दुकानाचा मालक कोरोनानं मेला. बल्ब बदलून देऊ कोणाकडून? आता एक काम करा, आता माझ्याकडून परत नवीन घ्या. सांगायचं तात्पर्य काय, गॅरंटी बल्बाची आहे पण बल्ब विकणाराची नाही आहे. तशी माणसाची शाश्वती आहे काका. कोण दिवस येईल कायचा आणि नाही देहाचा भरवसा. गोपीनाथ मुंडे साहेब विजयी झाले, शेतकऱ्याचा कैवारी माणूस. मुंडे साहेबासारखा माणूस विजयी झाला तर 10 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत हार तयार केले होते सत्कारा करता काका. पण जे हार सत्कारा करता वापरायचे होते तेच हार प्रेतावर वापरावा लागले. मी बोलत नाही. साथ देती नहीं किसी का साथ देती नहीं
किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। याची शाश्वती नाही. एकदा त्याचं बोलावणं आलं, मोत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. थोड़ा कमी झालं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. भगवंताचं बोलावणं आल्यानंतर महाराज सगळं सोडून जायचंय. म्हणून मरणाची शाश्वती नाही, मरावं लागतं बा. म्हणून जन्म आहे आणि मृत्यू आहे. फक्त जन्म आणि मृत्यूचा विचार करण्यापेक्षा शास्त्र असं सांगतं, तुम्ही कर्माचा विचार करा. कर्म महत्वाचं आहे. कर्म चांगलं करा, कारण सगळ्या गोष्टी शेवटी कर्मावर अवलंबून आहे. मृत्यू सुद्धा मावशी शेवटी कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही कर्म चांगलं करा. तुम्ही गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावावा, पंढरीची वारी करावी महाराज, 2-2 तास देवपूजा करावी, या मताचा माणूस मी नाही. तुम्हाला नाही माळ घालायची काय हरकत नाही, काय घालू नका. माळकरी मसला बाड्या करतात. तुमचं काय मत आहे? माळकरी लबाड करतात याच्यापेक्षा महाराज लबाडानं माळ घातले याचं जादा वाईट आहे महाराज. अवघड आहे. पण ऐका बार काय ना, तुम्हाला नाही ना माळ घालायची, घालू नका, काय हरकत नाही. पण एक गोष्ट ऐका, रस्त्यानं चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. चूक का बरोबर? बरोबर आहे. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसली पाहिजे आणि त्यांनी तुमच्यातली अर्धी संपवली पाहिजे. असं गोटाळा नाही घालायचं बरं का. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसली पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कळण त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे. मावशी टाळी वाजायची असली तर मनापासून वाजवी. अशी काय वाजायची? मी वाजा म्हणलो की तुम्हाला टाळी, मी आल्यापासून चालू केलं आपलं. म्हणलो की तुम्हाला टाळी वाजवा, काय करा. पण टाळी फक्त याच मंडपमध्ये वाजू शकतो माणूस. कीर्तन संपलन जाताना रस्त्यानं वाजवा बरं. बरं, माझं असं मत आहे महाराज, जे करायचंय ते मनापासून करायचं, नाही तर करायचं नाही. तुमचं काय मत आहे? थोडंच करा पण मनापासून करा. उगाच काल एक जण मला म्हटलं, तो म्हटलं बाबा रात्री 3 तास कीर्तन झालं. म्हटलं मग तुम्हाला 3 तास कीर्तन झालं? म्हटलं काय सांगितलं रे? तो मला डुकला लागला होता. थोडं करा. एखादी बाई म्हणते तुमच्याकडे भाजीच म्हणतात का कालवण म्हणता? भाजी म्हणता ना. एखादी बाई पहा का म्हणते, ती म्हणते मी जर भाजी केली ना बाई, माझ्या हाताला एवढी बरकत आहे, मी केलेली भाजीच संपत नाही. खातच नाही कोणी, संपन कच काय चुकीचं आहे का? तो या भाजीची चवच नाही तर तो या हाताला बरकत. भाजी अशी करावी का शेवटच्या माणसानं शेवटची चपाती त्या कढईला पुसून खावी. थोडी करा पण कशी करा? चांगली करा. कोणतंही काम थोडं करा पण चांगलं करा. कपडे धुवायचेत ना, नाही घटी धुवू नका, एकच शर्ट धुवा पण चांगला धुवा. महाराज ऐका, कोणतंही काम करताना ते मनापासून करावं, अन्यथा करू नये. आणि तुम्ही मनापासून जे कर्म करता त्याच्यातच खरा तुमचा परमेश्वर असतो. विठाला आणि म्हणून त्याच्याकरता सूत्र आहे ऐका. काही माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात आणि काही माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. पण जी माणसं जन्मापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात ती मेली तरी जिवंत असतात. आणि ते जीवन जगण्याकरता काही करायचं नाही,
फक्त कर्म चांगलं करायचं. थोडक्यात सांगतो, स्पीडमध्ये ऐका. कर्म का चांगलं करायचं? कर्मावर तुमचं प्रारब्ध अवलंबून आहे. कर्मावर तुमचं, एखादी बाई म्हणते बघा माझ्या नशिबात पेताड नवरा भेटला, ती म्हणते देवानं माझं वाटोळं केलं, देवाला माहिती सुद्धा नाही तुझं कसं जमलं. हे जमावणारा मध्यस्थी दुसरा होता, देवाला काय माहिती. एखाद्या बाईला पेताड नवरा भेटला काका, हे तिचं काय नशीब आहे, हे तिचं प्रारब्ध आहे. एखाद्या बाईला चांगला मालक भेटला, हे तिचं काय प्रारब्ध आहे. आज एखादा माणूस चारचाकी थिंडतोय, हे त्याचं काय प्रारब्ध आहे. आणि एखादा रस्त्यावर भीक मागतो, हे त्याचं काय प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही पैशामध्ये नाही. जाणकार माणसात लक्षपूर्वक ऐका, प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही पैशामध्ये नाही, प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही परमेश्वरात नाही, पण प्रारब्ध बदलवण्याची ताकद ही ज्याच्या त्याच्या कर्मामध्ये आहे. तुम्ही कर्म सात्विक करा, तुमचं प्रारब्ध सात्विक तयार होईल. तुम्ही कर्म वाईट करा, तुमचं प्रारब्ध सुद्धा वाईट तयार होईल. महाराज, कर्म जर चांगलं असेल तर एखाद्या पेताड बापाचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. हे माझं उदाहरण आहे काका. फक्त काय चांगलं लागतं? कर्म चांगलं करा. हो, दगडाचं प्रारब्ध बदलतं मावशी, तर आपलं का बदलू शकत नाही? दगड पाहिलं का तुम्ही? दगड मग कधी मी गेल्यावर पाहायला म्हणणार आहे का? तर दगड, डोंगरातून दगड विकत आणला बघा. दगडाचे 3 भाग केले, दगडाचे 3 भाग केले. एकाची मूर्ती घडली, एक मंदिराच्या बाहेर रावला नारळ येते पोडा, आणि एक दगड मंदिराच्या वाट्याच्या पायात गेला. दगडाचा काय दोष आहे का? पण बघा तुम्ही, जो दगड, ज्या दगडाची मूर्ती घडली लोक तिच्या पाया पडतात. जो दगड मंदिराच्या बाहेर रावला लोक त्याच्यावर नारळा पडतात, आणि जो वाट्याच्या पायरीत गेला लोक त्याच्यावर पाय ठेवतात. एकावर पाय ठेवायचा आहे, एकावर नारळ आपटायचं आहे, आणि एकावर डोकं टेकवायचं आहे. दगडाचा काय दोष आहे? जाऊ द्या. मडकं पाहिलं का? मडकं बघा द्या. मडकंच म्हणतात ना तुमच्याकडं, ते मडकं घडवतो सुतार. त्याच्या काय डोक्यात नाही. मडकं कोण घडवतो? कुंभार. बघा तुम्ही, ते मडकं घडवणाराही कुंभार आहे, आणि हे मडकं घडवणारा बी कुंभार आहे. तुमच्या शेजारी आहे, विठ्ठला तू वेडा कुंभार, तोही कुंभार आहे. हा माणूस हे मडकं घडवणाराही कुंभार आहे. ऐका, खापराच्या मडक्याचं प्रारब्ध बदलतं, तर या हाडामासाच्या मडक्याचं प्रारब्ध का बदलू शकत नाही? 3 मडके विकत आणले, एक काल्याच्या दही अंडीला गेलं, एक घरात पाणी प्यायला गेलं, आणि एक अंतयात्रेला गेलं. मडक्याचा काय दोष आहे? जे मडकं काल्याच्या दही अंडीला गेलं ते पवित्र झालं, जे मडकं घरात पाणी प्यायला गेलं महाराज ते घरातच राहिलं, आणि जे मडकं स्मशानात गेलं ते स्मशानात जाऊन फुटलं, ते अपवित्र झालं. मडक्याचा काय दोष आहे? हे तुम्ही हार आणला माझ्या गळ्यात घालायला, बरोबर ना? त्याच्यात हा गुलाबाची फुलं आहेत, झेंडूचे आहेत, गुलछडीचे, सताबाचा पाला आहे, अनेक प्रकारचे फुलं आहेत, बरोबर? तुम्ही 3 हार विकत आणले. एक हार देवाच्या गळ्यात घातला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात घातला, आणि एक हार प्रेताच्या गळ्यात घातला. फुलाचा काय दोष? जी देवाच्या गळ्यात फुलं गेली ते त्या फुलाचं उत्तम प्रारब्ध आहे. जी फुलं कीर्तनकाराच्या गळ्यात गेली ते त्या फुलाचं मध्यम प्रारब्ध आहे, आणि जी फुलं महाराज प्रेताच्या गळ्यात गेली ते त्या फुलाचं कनिष्ठ प्रारब्ध आहे. मी बोलत नाही, ऐसे भिन्न भिन्न साचे आणि प्रारब्धान केले वाटे. बऱ्याचशा गोष्टी महाराज ह्या कर्मावर अवलंबून आहे. दगडाला देव व्हावं लागलं, पण अगोदर त्याला कर्म रूपानं महाराज शनीचे आणि हातोड्याचे घाव स्वसावा लागले. शनी आणि हातोड्यानं त्या दगडावर केलेलं ते कर्म आहे महाराज, कर्म. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, 2 मुली आहेत. एका मुलीनं बापाच्या घरी इतके कष्ट केले, तिनं तिच्या लग्नापर्यंत 50,000 रुपये तयार केले. हे तिचं चांगलं कर्म का वाईट कर्म? चांगलं कर्म. तिची सख्खी बहीण, तिनं बापाच्या घरी फक्त मजा आणल्या, तिनं मोबाईलचं बिल 35,000 केलं. हे तिचं चांगलं कर्म का वाईट कर्म? वाईट कर्म. लग्न दोघींचेही केले बापानं एकाच मंडपमध्ये, 5-5 लाख रुपये उडवले लग्नाला. लग्न झाले, पण प्रारब्ध बा कसं बदललं. ज्या मुलीनं बापाच्या घरी कष्ट केले तिला नवरा असा भेटला, ती 25 लाखाच्या गाडीत हिंडायला लागली. आणि ज्या मुलीनं बापाच्या घरी मजा आणल्या आणि मोबाईलचं बिल 35,000 केलं, तिला नवरा असा भेटला, ती कांदे लावायच्या टोळीची अध्यक्ष झाली. हे तिचं काय प्रारब्ध आहे. पण कर्म चुकलं का प्रारब्ध? सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही माना अथवा नका मानू, मी बोलत नाही हो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले कर्म झाले तेची भोग झाले, केले कर्म झाले तेची भोग झाले, केले कर्म झाले
करनी वैसी भरणी, जैसी करनी वैसा फल. आणि आज नाही तो काल माना. तिथं मी असो, माझा बाप असो, नाही तर माझ्या बापाचा बाप असो, नाही तर आम्ही तिघ जण संघच असो. लोक म्हणले तू पैशावाला आहे. पैशावाल्यालाही कर्माची फेड करावीच लागणार आहे. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तर तुमचं माझं काय घेऊन बसले महाराज. आता विचार करा, आपण काय म्हणतो सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे, बरोबर. मग देवाचा बाप राजा दशरथ आहे. मग देवानं का बापाला जगवलं नाही वनवासातून येऊस्तवर? त्याचं कारण आहे, राजा दशरथ गेला, 4 पुत्र दशरथ आणि अंतकाळी एकही नव्हता. हे राजा दशरथाचं काय कर्म आहे. सीतामाईचं वर्णन असं आलंय महाराज भावार्थ रामायणामध्ये. सीतामाईचे पाय, सीतामाई किती नाजूक होती त्याचं वर्णन आहे. आपण घराला वाळू चाळतो बघा, प्लास्टरला वाळू चाळतो, ती चाळलेली जी वाळू आहे किती मऊ असते. सीतामाईनं पाय जरी त्या वाळूत ठेवला तरी त्या पायातून रक्त निघत होतं. एवढे नाजूक पाय हे वनवासात गेलेच कसे? त्याचं कारण आहे हे सीतामाईचं कर्म आहे. बरं, वनवासात जाऊ नाही रावणानं सीतामाईला पळवलं. राम एका बाजूला, सीता एका बाजूला. का? देवाची बायको आहे ना. देवानं ठरवलं असतं महाराज तर देवानं काही मिनिटात सीतेचा शोध घेतला असता. नसता घेतला महाराज. आतलं कळतं त्याला, तर बायको पळवलेली कळू शकत नाही का? पण हे कर्म आहे. काय कर्म आहे? चला, मागचा जन्म सीतामाईचा. मागच्या जन्मामध्ये सीतामाईनं एका राजाच्या घरात राजकन्या म्हणून जन्म घेतलेला होता. राजकन्या म्हणून जन्म घेतलेला असताना त्या राजवाड्यासमोरून एक साधू संन्यासी आले. त्या साधू संन्यासीच्या हातामध्ये पिंजरा होता. त्या पिंजऱ्यामध्ये राघुमाईनाची जोडी होती. ते साधू सांगत होती ही जोडी मला विकायची आहे. सीतामाईनं राघुमाईना पाहिली. सीतामाईला राघव नाही आवडला, सीतामाईला फक्त मैना आवडली. सीतामाई म्हणली साधू बाबा मला मैना विकत घ्यायचे. साधू म्हणला ताई बालपणापासून एकत्रित सांभाळ आहे, लागलं तर थोडेफार पैसे कमी द्या, पण जोडीची ताटातूट करू नका. महाराज तो श्री हट्ट होता. सीतामाई काय म्हटली माहिती? पैसे दोन्ही याचे घ्या पण मला फक्त मैनाच विकत पाहिजे, मला तुमचा राघव नको आहे. साधूनं महाराज मैनेला सीतेच्या ताब्यात दिलं आणि राघू पिंजऱ्यात तसाच बंद ठेवला. आज शास्त्र असं सांगतं त्या जन्मात केलेली राघुमाईनाची ताटातूट सीतामाईला या जन्मात फेडावा लागली. आज सीतामाई एका बाजूला आहे आणि सीतामाईचा राघव एका बाजूला आहे. म्हणून तर तुकोबाराय वैकुंठ गमनाला जाताना तुकोबारायानं 12 अभंग लिहिली. ज्याला त्याला ज्याचं त्याचं कर्म फेडावं लागतं. जाऊ द्या असो, देवाची आई आहे. देवाच्या आईचं नाव देवकी महाराज. तुम्ही बघा, लग्न झालं, लग्नात विघ्न आलं, भावानं बंदी खाण्यात ठेवलं आणि भावानं बंदी खाण्यात ठेवल्यानंतर महाराज पहिलं मूल जन्माला आलं. जन्माला आलं तर त्या आईला त्या मुलाला स्तनपान सुद्धा करता आलं नाही. महिला मंडळ जन्म झाल्या मुलगा भावाच्या ताब्यात द्यायचा. कशाला? सांभाळायला नाही, दगडावर आपटायला, मारायला, ते बी डोळ्या पाठीमागं नाही, डोळ्या समोर. 1 नाही दिलं, 2 नाही दिली, 6 दिली, 7वं योग मायानं नेलं आणि 8वा कृष्ण जन्माला आला. 8वा जगाचा बाप जन्माला आला तर त्याला सुद्धा स्तनपान करता आलं नाही. महाराज हे देवकीचं काय होतं? कर्म होतं महाराज. कर्म कुणाला चुकवता येत नाही, म्हणून तुम्ही कर्म चांगलं करा. आणि शेवटी मला आता मागच्या आठवड्यात एक बँकेचे साहेब भेटले. ते म्हणले महाराज मी पंढरपूरला जात नाही, मी देवळात जात नाही, पण मी परमार्थ करतो. म्हटलं काय परमार्थ करता? ते म्हटले महाराज माझा परमार्थ एकच आहे, कर्म हीच पूजा आहे माझी. मान्य आहे. त्यांना म्हटलं का हो? ते म्हटले शेवटी आपल्या कर्मामध्ये आपण परमेश्वराला पाहिलं पाहिजे. जर माणसानं कर्मामध्ये परमेश्वराला पाहिलं तर माणसाला देवाकडे जावं लागत नाही, देव आपल्याकडे येत असतो. तुम्ही बघा, तुम्ही म्हणताल कसं? आता तुमच्याकडे व्यवसाय कशाचा आहे? दूध आहे, दूध घालता का डेअरीला? दूध नेता का डेअरीला? अहो दूध नेता का डेअरीला? नेता. अनुदान दिलं का बीजेपीनं? डेअरीवाल्याला अनुदान आलं का? नाही ना, भेटून आता निकाल लागल्यावर बसा वाट पाहत. द्या इकडं लक्ष बारकाईनं. दूध काढता तुम्ही, का काढता? डेअरीला पोच करायचं म्हणून काढता, बरोबर ना? मी म्हणतो डेअरीला पोच करायचं म्हणून नाही दूध काढायचं. दूध मला देवाला पोच करायचं म्हणून दूध काढायचं. तुम्ही दुधात पाणी तरी नाही वाटणार. फक्त काम करताना महिला मंडळ, तुम्ही एखादं काम करताना, स्वयंपाक करताना घरात स्वयंपाक कोणा करता तुम्ही म्हणता मुलाचं टिफिन करायचं आहे, मुलाचा डबा करायचा आहे, यांना डबा द्यायचा आहे, आम्हाला यांच्या करता नका करू. तो स्वयंपाक करताना एकच म्हणा, हा स्वयंपाक मला देवाला करायचा आहे. कुणाला करायचा आहे? देवाला करायचा आहे. तो स्वयंपाक राहणार नाही, तो प्रसाद होऊन जाईल. कर्म हीच पूजा आहे. कोणताही काम करताना, आम्ही काम करतोय ना,
हे काम परमेश्वराचं समजून ते परमेश्वराचं काम समजून करा. त्याला माना दुसराही उपमा दिली जाते, त्याला शुद्ध पुण्यही म्हणता येतं किंवा त्याच्यात परमेश्वरालाही तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं. म्हणून कर्म चांगलं असावं आणि कर्म करत करत एक दिवस आपल्याला मरायचं आहे. ते कर्म करत करत आपल्यातून गेलेले मातोश्री. जगाच्या बाजारामध्ये सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, आई गेल्यानंतर आईची जाणीव होते. आई अहो खरंच आईची माया, अहो खरंच आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळती. आई गेली काका का मग आई आठवते हो, आता नाही आठवत आई. ज्याची आई गेली त्याला विचारा. हा म्हणजे आत्मा आहे आणि ही म्हणजे ईश्वर आहे. त्या आईला प्राधान्य देताना असं सांगितलं जातं, 5,000 रुपयाचं कुत्रं विकत आणा, त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊ घाला, त्याचा गुणधर्म आहे चावल्याशिवाय नाही राहणार. पण आमच्या आईला फेकून भाकर वाढा, मिरचीवर टोचा मारून खाईल बिचारी, पण मरताना चांगलाच आशीर्वाद देईल. त्याचं नाव आई आहे काका. त्या आईचं वर्णन करताना महाराज तुकोबारायाचं मत असं आहे का एकदा त्या एखाद्या मुलीचं लग्न झालं का ती आतोनात प्रेम करते. लग्न झाल्यापासून कोणावर? पतीवर प्रेम करते. पण एकदा का तिला महाराज एखादा मुलगा असेल मुलगी असेल एखादं लेकरू तिला झालं का तिचं 50% प्रेम पतीवरचं कमी होतं आणि कोणावर करते? मुलावर करते. हळूहळू हळूहळू महाराज ती सगळं जीवाताण सगळ्या गोष्टी त्या मुलाकरता सर्वस्व अर्पण करते. सांगू तुम्हाला ती आई किती श्रेष्ठ सांगितल्या जाते. माणूस मेल्यानंतर जाळतात, माणूस मेल्यानंतर जाळतात, सगळं जळतं माणसाचं, फक्त काय जळत नाही? काय जळत नाही? हाडं जळत नाही. बरोबर, त्याला हस्त्या म्हणतात ना. बरोबर, हस्त्या जळत नाही, हाडं जळत नाही. 8.5 मन 9 मन 11 मन सरपण असतं. त्या सरपणामध्ये आपण लोखंड जरी टाकलं सर तरी लोखंडाचं काय होतं? पाणी होत जाईल त्या लोखंडाचं. पण लोखंडाचं पाणी होतं पण ती हाडं का जळत नाही? त्याचं कारण असं आहे शास्त्रीय, ती हाडं ज्या दुधापासून बनली ती आईचं दूध आहे. लोखंड जाळण्याची ताकद अग्नीमध्ये आहे पण आमच्या आईचं दूध जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही आहे. ती आई श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? तुकोबाराय सांगतात तुमच्या माझ्या आईचं जाऊ द्या हो, तुमच्या माझ्या आईचं जाऊ द्या हो. देवाच्या आईनं सुद्धा महाराज सगळं कार्य केलं ते देवा करताच केलं. आई देवाची आहे पण स्वार्थी आहे. कोणा बाबतीत? मुला बाबतीत. ती सुद्धा मुलाचंच बघते. कोणत्या पद्धतीनं? त्याचंच वर्णन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे मागुलीचे चित्त वाहे मागुलीचे वाहे मामुलीचे वाहे मामुलीचे वाहे मामुलीचे चित्त वाहे मामुलीचे चित्त वाहे मामुलीचे चित्त वाहे मामुलीचे चित्त ऐसे करवड्याची गाते ऐसे करवड्याची विठोबार कुमाये विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार हरि विठोबार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार 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 विठोबार
आणि मग प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आणि सीतामाई वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज बन के हेतु मिलन चले माता के दरवाज राजा रंग बने राजा रंग बने राजा रंग बने राजा रंग बने. मी सांगितल्यानंतर वाटा, आताच वाटू नका फुलं. मी सांगितल्यावर वाटा. अजून टाइम आहे आपल्याला 10-15 मिनिटं, काय अडचण नाही. मी सांगतो बरोबर. आणि मग महाराज भगवान प्रभू रामचंद्र नवनसामध्ये जावं. अयोध्येचा प्रधान सुमंतानं रथ सज्ज करावा. महाराज सर्व अयोध्येची प्रजा पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठी. त्या तिथून महाराज भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण भैया प्रजेला झोपेत ठेवून महाराज सुमंताला पुढे घेऊन जात आहेत. नंतर गोयकाची भेट झाल्यानंतर सुमंताला पाठीमागं पाठवतात. पण पाठीमागचा इतिहास असा सांगितला जातो, ज्यावेळेस सुमंत अयोध्येमध्ये येतात आणि सुमंत कौशल्या मातेच्या महाली जातात, देवाच्या आईकडे जातात, त्यावेळेस देवाची आई महालामध्ये महाराज एकच वाक्य पुटपुटते. भावार्थ रामायणामध्ये गोड वर्णन केलंय त्याचं. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, परतून ये रे राघवा. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, बाळ माझा केविलवाणी, कुठे पेशील बाळा पाणी, परतून ये रे राघवा. देवाची आई आहे महाराज, पण देवाची काळजी करते. आणि ज्यावेळेस रथाच्या दिशेनं कौशल्या मातेनं निघावं काका, तो घोडे सुद्धा नकारार्थी माना हलवत होते. अंदर जाओ माँ, नहीं लाया राम को, नहीं लाया लखन को, नहीं लाया सीता को बा. जर रथापर्यंत असेल माते तर रथाच्या चाकावर डोकं बडवू बडवू रडावं लागेल. ज्यावेळेस कौशल्या मातेनं रथाजवळ यावं आणि कौशल्या माता सुमंताला विचारते, सुमंता माझा राम जेवला होता का रे? देवाची आई आहे पण देवाची चौकशी करते. महाराज मला लेकुराचे हित सांगायचंय तुम्हाला. देवाची आई आहे हो, पण बघा काय गोड म्हणते सुमंता, माझा राघव जेवला होता का रे? माझ्या राघवाच्या पायात चप्पल होती का रे? महाराज हे सुमंतांना ऐकलं. सुमंत रथात रडायला लागला. रडणारे सुमंत कौशल्या मातेला म्हणतायत, माते तुझा राघव अनवाणी गेला, अन्नाचं कण सुद्धा नव्हता माते, अनवाणी गेला. हा शब्द कौशल्या मातेच्या कानावर पडल्यावर देवाची आई आहे पण बघा किती गोड म्हणत्या, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा. देवाची आई आहे, सूर्यवंशात आहे, पण महाराज देवालाच विनंती आहे, हे परमेश्वरा तापू नको बाबा. याचं कारण एकच आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलाचं हित पाहणारं एकाच जणीचं चित्त आहे. महाराज ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीनं प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ नसताना, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना जीवापाड प्रेम करते. तिचं नाव आई आहे. ती आई गेली तरी आठवते. विचारा आमच्या रोहित दादाला, विचारा आमच्या सुजित दादाला. महाराज जाण्याचं वय नव्हतं या मातुश्रीचं, पण काही आजारामुळं महाराज एकदा आजार जडल्यानंतर माणसाला नाही तरी मला वाटतं, मी म्हणतो सर 3-4 वर्ष प्रयत्न केले असतील ना, 3-4 वर्ष जवळजवळ. आमच्या ओळखीला 4-5 वर्ष झाले असतील सर. आता 4-5 वर्ष महाराज प्रयत्न केले. हे 2 मुलं असतील, आमचे दादा असतील. महाराज एवढे प्रयत्न खरं सांगू का सर, जेवढे प्रयत्न या परिवारानं केले तेवढं प्रयत्न आमच्यासारखं सुद्धा माणूससुद्धा करायचा नाही. लय प्रेम होतं महाराज या मातोश्रीवर. गेल्या 4-5 वर्षापासून या परिवाराशी आमचा जोडलेला संबंध, योगायोगानं महाराज अचानक जोडलेलं नातं. पण हे नातं महाराज असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतं बा. याच्यात एक प्रेम असतं. आई गेल्या, आईचा निरोप आला आम्हाला, आम्ही त्यावेळेस इथं नव्हतो, पण ज्यावेळेस आई होत्या त्यावेळेला सुद्धा महाराज बऱ्याच वेळानं झालं. माझा तर सर्व परिवार इथं येऊन गेला, पण आई होत्या तेव्हा सर्व जेवण खावण, एवढं वारीची गर्दी
आषाढी वारी होती, पण अचानक आमच्या सुजित दादाला फोन केला. म्हटलं दादा मी आलोय पंढरपूरमध्ये. ते म्हटले कोण कोण आहे? म्हटलं सगळे आमची बहिणी आम्ही 10-12 जण आहोत. म्हटलं आम्हाला घरी येऊस्तोवर स्वयंपाक करून ठेवला त्याने. एवढ्या वारीच्या राहड्यात त्या आईचं प्रेम वेगळं असतं काका. का त्या आईची ना आमची ओळख होती का? नाही, पण हा माझ्या मुलाचा मित्र परिवार आहे, ही माझ्या मुलाच्या संबंधातली माणसं आहे. कुठून आलीत काय आलीत याचा तपास नाही काका, पण माझ्या मुलाच्या संबंधित माणसं आहेत ना महाराज. या आईचं प्रेम असतं. या आईच्या गोष्टी ज्या आहेत, ज्याची आई गेली, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची आई जिवंत असेल, जिची आई माहेरामध्ये जिवंत आहे तिला विचारा आईची उणीव काय असते. लक्षपूर्वक आहे का? आई वडील गेले म्हणजे म्हणतात माहेरला पूर्णविराम झाला, आणि मुलाच्या बाबतीत आई वडील गेले म्हणजे म्हणतात महाराष्ट्रामधलं चालतं फिरतं दैवत संपलं. तुमचं प्रयत्न करणं तुमचं काम होतं बा. पण सांगू का तुम्हाला, एकदा सृष्टीचा नियम आल्यानंतर तिथं कोणाला जा, देवाला बापाला नाही वाचवता आलं तर आपण काय वाचू शकतो. पण एवढं मात्र 100% खरं आहे बा, जेवढे प्रयत्न तुम्ही केले एवढे प्रयत्न करणारी माणसं अजून मला पाहायला भेटली नाही. आमच्या बरोबरची पिढी, सांगायचं तात्पर्य काय, आमच्या बरोबरची पिढी. आता सुजितचं तर अजून लग्नही नाही. रोहितच्या लग्नाला होतो मी, बरोबर ना? रोहितच्याच लग्नाला होतो ना, रोहितच्या लग्नाला होतो मी. हा परिवार मला सांगा, अजून ही माझ्यापेक्षा लहान आहेत, अजून भविष्यात पुढची पिढी अशी येणार आहे म्हणतात का आईबापाला मानणार सुद्धा नाही. पण या सध्याच्या युगामध्ये महाराज सुद्धा अंतकरणातून आईवर जीवापाड प्रेम जे नाही ते मला वाटतं 15 दिवसाला पुण्याला राऊंड होता, बरोबर ना? एवढं आतोनात प्रेम महाराज. हे प्रेम फक्त माणूस आईवरच करू शकतो. तुम्ही माना अथवा नका मानू, आणि आई सुद्धा मुलावरच करू शकते. का? आईशी कळवळ्याची जाते आणि करी लाभावीन प्रीती. महिला मंडळ थोडक्यात सांगतो तुम्हाला, ऐका. तुमच्यापैकी कुणाकुणाची आई जिवंत आहे? हातवर करा बरं. 1 2 3 4 5 6. तुमची पण आई आहे? आई आहे तुमची? किती वय? करा हात खाली. किती वय आहे आईचं? तुमचं वय 50-55 असेल ना? आईचं वय 80-85 असेल ना? हां, ऐका लक्षपूर्वक. एक 5 मिनिटात जाणीव करून देतो तुम्हाला. 85 वर्ष वय आहे आईचं. आता तुम्हाला नातू आले असतील, बरोबर ना? मला सांगा, ही लेक आहे, ही लेक आहे महाराज. 85 वर्षाची लेक आहे, 85 वर्षाची आई आहे आणि 55 वर्षाची लेक आहे महाराज. लई नवीन नातं आहे का? जुनं नातं आहे महाराज. पण लक्षपूर्वक आहे का, या नात्यामध्ये किती प्रेम असतं. विठाल विठाल विठाल. 85 वर्षाची आई आजारी पडू द्या, आई आजारी पडते, आणि आई आजारी पडल्यानंतर महाराज 4 दिवस झाले आई एवढं कोरभर भाकर खाते आणि तांब्याभर पाणी पिते. पोरांनी विचारलं, अगं आई काय खा? ती आई 4 दिवसानं काय शब्द पुटपुटते माहिती? महिला मंडळ, हे माझ्या आकीला बोलावून घ्या रे, आकीला बोलावून घ्या म्हणते का ना महाराज. 4 पोरं आहेत वाघासारखे, पण 4ही पोरं पत्राद्वारे फोनद्वारे 55 वर्षाच्या लेकीला निरोप पोहोचल्या जातो. आके भेटून जा बाई आईला. 4 दिवस झाले चतकोर भाकर खाती, परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही महाराज. 55 वर्षाची आई झाडून घेत असते. 55 वर्षाची आई महाराज ते पत्र वाचते आणि तिच्या काळजामध्ये ते वाक्य टोचतं महाराज, आई गेली तर परत आई पाहायला भेटणार नाही. 85 वर्षाची आई गेली तर परत दिसणार नाही. आज 55 वर्षाची लेक हातातला झाडू खाली टाकते. आज सासऱ्याची परवानगी नाही, मुलाची परवानगी नाही, सुनाची परवानगी नाही. तोंडामध्ये एकच शब्द फुटफुटते, आग लागो या सासरच्या कामाला. माझी आई गेली तर मला आई परत पाहायला भेटणार नाही महाराज. 55 वर्षाच्या लेकीनं घाईघाई पंढरपूरमध्ये जावं, आणि घाईघाई पंढरपूरमध्ये गेल्यानंतर महाराज तिनं बस धरावी. बस धरते माहेरच्या गावाला. माहेरच्या गावात उतरते. दुपारचा 1 वाजलाय, आणि दुपारी 1 वाजता महाराज विचार करते, माझ्या आईला काही खाता येत नाही, माझ्या आईला दात नाही, मुखात एकही दात नाही. मग आईला काय खायला घ्यायचं? त्यावेळेला ती लेक महाराज त्या आईला पेढे खायला घेते. ती म्हणते, माझ्या आईला चावत नाही ना. प्रत्येक लेकीच्या जीवनात हा प्रसंग येतो. ती म्हणते, बास माझ्या आईला आता पेढ्याशिवाय दुसरं काही जमणार नाही. मग तिनं पेढे घ्यावे, भावाच्या पोरांना खाऊ घ्यावा. माहेर असं आमच्या सुजितदादाच्या घरासारखं थोडं लांब आहे, 2 किलोमीटर. बस स्टँडवर उतरावं. दुपारचा 1 वाजलाय, 44 डिग्रीचं तापमान आहे. पाय अनवाणी आहे, चप्पल नाही पायात, आणि झप झप चालते, पण चटका सुद्धा बसत नाही. का? डोळ्यासमोर आई दिसते तिला. कोणी दिसत नाही आज, डोळ्यासमोर आई दिसते. असं घर जवळ आलं. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा प्रसंग येतो मावशी.
तुमच्या भावाची पोरं बारकाली ती पळत पळत यावी आणि पळत पळत येऊन लांबूनच आरडतात पोरं. आत्याबाई आली रे, आत्याबाई आली रे. धावत धावत येतात पोरं. पोरं जवळ आली का तुम्ही पडदिशी पोरांना उचलून घ्यावं, पटापट पोरांचे मुके घ्यावे, पिशीतून बिस्किटचे पुढे काढावे, पोरांच्या हातात टेकावे, पोरं खाली सोडावे. तोपर्यंत तुमच्या मोठ्या भावाची पोरगी 12वीला जाते मावशी. ती 12वीला जाणारी पोरगी तुमच्या 85 वर्षाच्या आई जवळ जाते आणि त्या आजीला काय म्हणते, अशी गदगद हलवते आजीला. आजी तुझी लेक आली तुला भेटायला. 85 वर्षाची आई 4 दिवस झाले उठली सुद्धा नाही हो, पण आज शब्द पडतो कानावर, लेक आली. 2-2 हजार रुपयाचे इंजेक्शन दिले, म्हातारीला परिणाम झाला नाही, पण एक शब्द कानावर पडला, तुझी लेक आली. म्हातारी ताडकान उठून बसते, नुसती उठून नाही बसत, ताटकान उभी राहते, उभी नाही राहत, टोपल्याकडे धाव घेते. कशाला जाते टोपल्याकडे? टोपल्यातून एवढा एवढा भाकरीचा तुकडा घेते, तांब्याभर पाणी घेते आणि म्हातारीला लिकीला सांगते, थांब आले मी, बाहेर जाऊ नको. 85 वर्षाची आई कोरभर भाकर घेते, तांब्याभर पाणी घेऊन महाराज लटलट कापत त्या 55 वर्षाच्या लेकी जवळ येते. हाताला सुरकुट्या पडलेल्या आहेत, गाल आतमध्ये गेलेले आहेत, पण लेकीच्या डोक्यावरून तुकडा ओवाळते. एक तुकडा उजव्या बाजूला फेकते, एक तुकडा डाव्या बाजूला फेकते, तांब्याभर पाणी खाली होते हो. आठवा तुमची आई. लेकीच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत, आईच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत, पण लटलट कापणारे हात, 85 वर्षाची हात महाराज 55 वर्षाच्या लेकीच्या गालापर्यंत नेते आणि पटापट त्या लेकीची मुके घेते. काका कोटी रुपये खर्च करा, आई गेली का हे प्रेम परत पाहायला भेटत नाही महाराज. तुम्ही किती पैसे खर्च करा, नंतर परत नाही प्रेम महाराज माहेरात. आई आहे तोपर्यंत प्रेम आहे, आई आहे तोपर्यंत प्रेम आहे महाराज. सांगू तुम्हाला, मुलीच्याच बाबतीत आहे का, आमच्या इकडची मंडळी वारीला येतात 15-15 दिवस पंढरीच्या. एखादी वारी करून बघा 15 दिवसाची, आणि 15 दिवसाची वारी केली का तुमच्या आईचं वय 80-90 असू द्या, तुमचं वय 50-55 असू द्या, 15 दिवसानं घरी जा हो आणि आईच्या पायावर डोकं टेकवा. डोकं टेकवता क्षणी ती 90 वर्षाची आई तसाच गाल धरते तुमचा, पटापटा मुके घेते, म्हणते बाबा सुखरूप आला का रे माझ्या राजा. एक सांगू तुम्हाला, एकदा आई गेली का हे विचारणार कोणी नाही काका. एखाद्यानं आई नाही पाहू द्या तरी त्याला आई आठवते महाराज. ज्या दिवशी एखाद्या गोष्टीची कमतरता भासते त्या दिवशी आईची आठवण येते. बा भाजी चांगली नाही हो द्या, बायकोला आरडा, तुमची बायको तुम्हाला पाठीमागं बोलेल. आईला म्हणा तुम्ही, आई भाजी चांगली झाली नाही ग. आई म्हणते बाबा गडबडीत केली रे, जाऊ दे, प्लेटमध्ये दूध देऊ का तुला. महाराज आईचं प्रेम जगा वेगळा आहे. सांगू तुम्हाला, जगाच्या बाजारामध्ये आई किती महत्वाची आहे. तुकोबाराय सांगतात, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. दवाखान्यामध्ये एखादं पेशंट जाऊ द्या, डिलिव्हरी पेशंट, दवाखान्यामध्ये डिलिव्हरी पेशंटन्या, दवाखान्यामध्ये महाराज डिलिव्हरी पेशंटन्या आणि डॉक्टरनं सांगू द्या, डॉक्टरनं सांगू द्या, हो एक तर बायको वाचेल नाही तर पोरगं वाचेल, बोला काय पाहिजे. त्यावेळेस हा पती सांगतो, मला बायकोही महत्वाची, माझा मुलगाही महत्वाचा आहे. पण महाराज त्यांच्या संभाषणामध्ये सिस्टर पळत पळत येते आणि सिस्टर त्यावेळेला सिस्टर आरडत येते, पेढे द्या, पेढे घ्या, पेढे द्या, पेढे द्या, तुम्हाला मुलगा झालाय. नाचू लागतो तो, म्हणतो पांढरी दोन थोडा लांब, नाचू लागतो तो महाराज. मुलगा झाला म्हटल्यानंतर तेवढा दुसरी सिस्टर धावत येते, सही करा, सही करा, डेड बॉडी ताब्यात घ्यायची आहे. म्हणे कोणाची? म्हणे आईची. एका बाजूला मुलगा झाल्याचा आनंद आहे आणि एका बाजूला बायको गेल्याचं दुःख आहे काका. पण तरी सुद्धा तू खचत नाही आमचा बाप. तो म्हणतो गेली ना सोडून तू या लेकराला, शेवटपर्यंत तुला याची आठवण येऊन देणार नाही बघ, याला या आईची आठवण येऊ देणार नाही बघ. याने आई पाहिलीच नाही ना, बघ तुम्ही याला कशी आई आठवते. महाराज त्या 1 दिवसाच्या लेकराला त्या बापानं घ्यावं, आईचं प्रेत पेटवावं आणि अग्नीवर हात ठेवून शपथ घ्यावी, मरेपर्यंत तुझी आठवण येऊ देणार नाही बघ या लेकराला. महाराज आई येते, नाही पाहू द्या त्या लेकरानं. पोरगं 5 वर्ष बापाला काही विचारत नाही.
पण 5 वर्षानं तेच पोरग बापाला म्हणतं, बाबा माझी आई कुठे आहे हो? बाप म्हणतो, हे अरे तुला कशी आठवली आई बाबा, तू पाहिलीच नाही आई. पोरग म्हणतं, बाबा माझी आई कुठे? बाप सांगतो, बाबा तुझी आई देवा घरी गेली. त्या 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती काका देवाचं घर? ते म्हणतं, बाबा अहो देवाच्या घरी मला पाठवता का, मला आईला भेटायचंय हो. आता मात्र बाप रडायला लागतो. काका, बाप म्हणतो, देवाच्या घरी पाठवण्याकरता नाही रे, तुला तळ हाताचा पाळणा करून वाढवलं. बापही रडायला लागतो आणि 5 वर्षाचं पोरगही रडायला लागतं. महाराज त्याचं वर्णन गोड केलंय कविताकारानं बघा. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट आले असतील तुझला पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कुणाचा मामा, कुणाची मावशी, कुणाची बहीण ग. आई विना या जगतात दुसरं कोणी नाही ग. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. सोडून गेली तुझ्या या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. गेल्यानंतर रडण्यात मजा नसते वा, म्हणून आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, पण जन्मदात्या मायबापाला विसरू नका. आवर्जून महाराज मोबाईलला सर्च मारा तुम्ही. चंद्रकांत महाराज खळेकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, जो महाराज तुमच्या आमचे सर असतील, सुजितदादा असतील, या सर्वांच्या माध्यमातून तो चालतोय. त्याच्यामध्ये काय पाप केलं त्या आईबापानं, अशा मी आईवडिलांविषयीच्या 54 कथेचं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कथा महाराज आम्ही सादरीकरण केलेल्या आहेत. तुम्हाला ते ऐकायला भेटतील. आई कशाला म्हणायचं, बाप कशाला म्हणायचं, सगळे विषय 2 तासाच्या कीर्तनात मांडता येतात असं अजिबात नसतं बा. पण महाराज थोडा थोडा विषय मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो. आई महत्त्वाची आहे. आई जेवढी महत्त्वाची आहे तेवढा बाप महत्त्वाचा आहे. म्हणून आमच्या या गायकवाड परिवारातून महाराज गेलेल्या मातोश्री, जसं आमच्या सुजितदादा, आमची रोहितदादांच्या आई होत्या, तसं आम्हालाही त्या आईच्या जागेवर होत्या. कारण 4 वर्षापासून महाराज, 4 वर्षात माझं या घरी जवळजवळ 9-10 वेळेस येणं झालं असेल महाराज. हा एक प्रेमाचा वलावा, मित्रप्रेम महाराज. आणि सर तुम्ही जे 2-3 जण आम्हाला पंढरपूरला मिळाले, आमच्या ताईंना आम्हाला तुम्ही मिळाले महाराज. आम्हाला तेव्हापासून कळालं बा मैत्री कशाला म्हणतात महाराज. लई मित्र नसावे बा. आम्ही म्हणतो मित्र 1-2च असावे, पण तुमच्यासारखे असावे. मित्र लई नसावे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. मित्र हा गौतमी पाटीलचा डास बघायला नेणारा नसावा. मित्र हा कीर्तनाच्या मंडपामध्ये आणून बसवणारा असावा. मित्र हा महाराज एखाद्या धाब्यावर जीव घालणारा नसावा. मित्र हा एखाद्या गरिबाच्या लग्नात बुंदी वाढ म्हणून सांगणारा असावा. गरिबी काय चीज असते ही मला विचारा. मित्र लई करू नका, लई 10-12 मित्र करू नका. एकच मित्र असा करा. तुम्ही विचारा आमच्या सुजितदादाला, श्राद्धाचं आमंत्रण सुजितदादानं आम्हाला नाही दिलं. आम्ही फोन करत होतो, कार्यक्रम कधी आहे आपलं श्राद्धाचा, आम्ही येऊन करणार आहे कार्यक्रम. त्यांनी आम्हाला नाही सांगितलं महाराज तुमची तारीख आहे का, तुम्ही कीर्तन करतान का. नाही नाही, आम्ही त्यांना विचारलं आईचं श्राद्ध कधी आहे, आईच्या श्राद्धाचा कार्यक्रम आम्ही येऊन करणार आहोत. आम्ही हे का विचारतो, माणसं का विचारतात, नाही तर लोक आमच्या तारखा घ्यायला करता महाराज 6-6, 7-7 महिने अगोदर फोन करतात. महाराज तुम्हाला काय देऊ, पण महाराज शेवटी पैशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ प्रेम आहे. आणि ते प्रेम महाराज मित्राचं प्रेम आहे. असं आमचे सुजितदादा, आमचं रोहितदादा असेल, यांचं आमच्या या झाडे परिवारावर, आमच्या खळेकर परिवार एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे महाराज. त्यांच्या बाबतीत एकच सांगतो बा, कविताकार आहेत अनंत राऊत सर प्राध्यापक, त्यांनी गोड वर्णन केले बघा. मित्र कसा असावा. आमचा हा जो मित्र परिवार आहे पंढरपूरमधला, आमचे अंकुश गाजरे सर असतील, सुजितदादा असतील, रोहितदादा असतील, यांच्याकरता शेवटचा संदेश आहे तो, मित्र कसा असावा. दुखाडवा याला उंबऱ्या
सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा काबुगा हिंडतो देव शोधायला काबुगा हिंडतो देव शोधायला मित्र असला जवळ जर मंदिरासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा शेवटचं कडवं इतकं भावनिक लिहिलंय त्या कविताकारानं एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो हे बघ मित्रा मी उद्या मरणार आहे आणि मी गेल्यानंतर ही मागची लोक मला जाळणार आहे पण मित्रा मी गेल्यानंतर तुला रडायचं नाही बरं का मग तुला काय करायचं आहे मित्रा मागचे सगळे रडणार आहे बाबा मला जाळणार आहेत पण जाळताना तुला एक काम करायचंय काय काम करायचंय जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर त्या फुलं वाटून तोपर्यंत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती म्हणून त्या नियमानं या ठिकाणी आलेला येण्याचा योग या कार्यक्रमाचे दोघं जण ते फुलं वाटा मोगाचे कार्यक्रमाचे आयोजक नियोजक निमंत्रक मंडळी सर्व आमचा गायकवाड परिवार त्यामध्ये महाराज आमचे पूज्य पिताश्री पांडुरंग भीमराव गायकवाड त्याच पद्धतीनं महाराज आमचे रोहितदादा आमचे सुजितदादा हा सर्व गायकवाड परिवार सर्वांनाच या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी महाराज आवर्जून कार्यक्रमाकरता ज्यांची उपस्थिती आहे थेट आळंदीवरून महाराज आमच्या भगिनी हरिभक्त परायण सौभाग्यवती नागेश्वरीताई झाडे याही आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत माझं जेवढं सुजितदादावर प्रेम आहे तेवढं त्या परिवाराचं सुजितदादावर प्रेम आहे या गायकवाड परिवारावर प्रेम आहे म्हणून महाराज ते त्याच पद्धतीनं आमचे दाजी हरिभक्त परायण सुभाष महाराज झाडे ज्यांनी मृदुंगाची साथ केली ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या